आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे भार ओजे तुम्हाशी वंचिले ते पायापाशी नाही आशी वेगळे गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हाशी तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायाशी गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हाशी विठाल विठाल बोला पुंडली वरदे हरी विठ्ठल टाळ वाजवा टाळ वाजवा विठाला ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृश्यं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणितं सद्गुरुं तन्नमामि नमन माझे गुरुराया महाराज दत्तात्रया नमन माझे गुरुराया महाराज दत्तात्रया नमन माझे गुरुराया महाराज दत्तात्रया तुझी अवधूत मूर्ती माझ्या जीवाची विश्रांती तुझी अवधूत मूर्ती माझ्या जीवाची विश्रांती तुझी अवधूत मूर्ती माझ्या जीवाची विश्रांती जगतवंदनी महान वैष्णव श्री संत तुकाराम महाराज देवकर यांचा 4 चरणी अभंग एकादशी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह गाथा धूपारती पाठचक्का आकडा या इत्यादी कार्यक्रमाच्या माध्यमातून जे ज्ञानार्जन मांडले तुम्ही धन्यवाद. आता हा अभंग गतवर्षीपर्यंत पांडुरंगाकडे विनंती करून चिंतन केलं, पण यावर्षी देवाकडे नाही चिंतन संताकडे विनंती केली. थोडंसं वेगळं मागणीच आहे, पण संताकडची मागणी योग्य का देवाकडची योग्य? देवाकडची मागणी चित्तशुद्धीसाठी. देवा असं करा, माझे चित्त तुझे पायी राहे आयशे करी काही. संकट शिवाय देव करते, पण जे परमार्थातलं वैभव ज्याला म्हणतात ते बुद्धीचं वैभव देवाडीत नाही. किती सेवा करा. अजून एक महत्वाचा विषय सांगतो. देवाचं वर्णन केलंच नाही मी अभंगात. नमन माझे गुरुराया महाराज दत्तात्रया. अगोदर संताला नमस्कार करणं श्रेष्ठ का देवाला आधी? जगाचा मायबाप आहे,
पण या जगाच्या मायबापाला निर्गुणातून सगुणाला आणणारी संत मंडळी आहेत. याचा त्याचा विचार बघा ना तुम्ही. आला नावा रूपा तो का म्हणे झाला सोपा, ही आणणारी संत मंडळी आहे. त्यांनीच आणलंय. म्हणून देवापेक्षाही संताचं मत मोठं आहे. देव सगळ्या सृष्टीचा नाश करते, त्याच्या मनात आलं की पारच. पण संत दुर्गुणाचा नाश करतात. मोठं कोण? देव सगळं पार करते खिलारीसारखा दणका देऊन. देवाच्या मनात आलं सगळी सृष्टी नाश. संत सृष्टीचा नाश करीत नाहीत, तर प्रत्येक जीवांच्या ठिकाणचा मूलविक्षेपावरून दुर्गुणाचा नाश करतात. म्हणून देवापेक्षाही संत मोठे आहेत. म्हणून पहिला नमस्कार केलाय, नमन माझे गुरुराय. आता अजून एक याच्यातलं वैशिष्ट्य सांगतो. हा अभंग संध्याकाळी घेतात का दुपारी घेतात का पहाटे घेतात? आता हे सगळ्यांच्या लक्षाने सांगतो. जे रेग्युलर शाळेत जाते तेच सांगते माझा नंबर 4था क्रमांक आहे. जे कधी शाळेत जातच नाही त्याला काय नंबर सांगता येईल? जे आळंदी पंढरपूरच्या सोहळ्यात असते तेच सांगते माझा 16 नंबर दिंडीमध्ये. जे कधीच जात नाही ती काय नंबर सांगेल? जे पहाटे काकड्याला उपस्थित राहील त्यालाच कळलं हे अभंग पहिल्या मालिकेत. जे काकड्यालाच येत नाही त्यांना काय माहिती सकाळ काय दुपार काय संध्याकाळ. म्हणजे एक कळावं. या काकड्याचे आता हे अभंगाचं एक थोडं वैशिष्ट्य सांगतो. आता हा शब्द महत्वाचा आहे. देवाचाही अवतार आहे, संताचाही अवतार आहे. पण देवाचा आणि संतात खूप फरक आहे. देवही अवतार घेतो, संतही अवतार घेतात. पण देव अवतार घेतात दुर्जनाचा नायनाट आणि भक्ताचं रक्षण. पण संत अवतार घेतात उद्धराया जन महादोषी. उद्धराया जन महादोषी, उद्धराया जन महादोषी. अवतार तू धराया कारण, उद्धराया जन, उद्धराया जन महादोषी, उद्धराया जन महादोषी. देवाचा स्वभाव आहे भक्ता राखे पायापाशी आणि दुर्जनाशी संवारी. देव अवतार घेते पण सज्जनासाठी तरी घेते, नाही तर दुर्जनासाठी घेते. आता आपण कोण आहेत ओळखायचं? आपण सज्जन आहेत का दुर्जन आहेत? थोडं सांगतो. ज्याचं 50 वय असताना त्यानं 65 करून टाकले, सज्जन का दुर्जन? इथं ज्याचे त्यानं ओळखा आता आपलं वय काय आहे. आपलं वय 50 जरी असेल तर लागेल त्याला टाकून रामशम 65 वय. दुर्जन म्हणावं तर माळ करीत, सज्जन म्हणावं तर सरकारचा प्यावं. 65 वय करून टाकलं, सज्जन का दुर्जन? दुसरं उदाहरण सांगतो. परभणीहून गंगाखेडून काही वारकरी लोक दूध विकायला जातात. माळा असतात, गंध असतात, पण रेल्वेचं तिकीटच काढत नाहीत. सज्जन का दुर्जन? दुर्जन म्हणावं तर माळ करीत एकादशी करते, सज्जन म्हणावं तर रेल्वेचं तिकीटच काढत नाही, फुकटच तसं परभणीपर्यंत. सज्जन का दुर्जन? दूध विकत नाहीत असं नाही, पण पाण्यातच दूध काढतात. सज्जन का दुर्जन? इथं नसल म्हणायलो मी रामतीर्थावर. सज्जन का दुर्जन? मग देवाला अवतार करायला लागते, एक तर दुर्जनासाठी तरी, नाही तर सज्जनासाठी. मग आता देव दुर्जनाला फेकून देत आहे, देव ढकलून देत आहे, येऊ नका माझ्याकडं. मग देवानं ज्यांना टाकून दिलं त्यावेळेस धाव संताकडे घ्यावी. अभंगाचा विषय बघा ना कसे ते. थोडं सांगतो. देव अवतार घेते पण दुर्जनासाठी. रावणासाठी राम झालेत. भक्त प्रल्हाद, हिरण्यकश्यपू,
पण खांबात देव म्हणल्यावर प्रगट झाला आणि हिरण्यकशिपूला फाडूनच टाकलं. आता आपल्याला असं विचारायचं आहे, हिरण्यकशिपूला फाडून मारलं, देवाच्या हातानं चांगलं झालं त्याचं, पण वाईट झालं का चांगलं झालं? असं जर आपण विचार केला तर चांगलं झालं. देवाच्या हातानं मरण आलं, पण म्हणून त्याला दुर्जन तरी राहावं, नाही तर सज्जन राहावं. आपण दुर्जने नाही तर सज्जने नाही. मग ही धाव कुठं करायची? हा महाराजांचा अभंग थोडा परार्थिक आहे. महाराज काही त्याची तयार होते का? सज्जनच येत ना. पण तुमच्या आमच्यासाठी जसं अभंगात कुठं कुठं परार्थी अभंग आहे. भाग्याचा उदय तेहे जोडी संत पाय, येथोनी नठोवा माथा, मरणा वाचोनी सर्वता, होई बळकट माझ्या मना. त्याचा अर्थ लेखी बोले सुना लागे. तसा अभंगातून चाललाय. आतापर्यंत आम्ही परमार्थातच नाहीत, आतापर्यंत कधी मंदिराकडे नाहीत, पण एका कीर्तनातून कळालं देव दुर्जनाला मारतोय आणि सज्जनाला तारितोय, भक्तासाठी येतोय. ह्या लोकांनी काय करावं? आता बास, काही नाही, झालं ते झालं. पण आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत, कृपावंत, आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत. साधू संत जीवन, साधू संत जीवन, गोमगे माझे गोमगे करावे. साधू संत जीवन, साधू संत जीवन, गोमगे देवानं ढकलून दिलं, येऊ नको माझ्याकडं. काही माणसांनी म्हणले आम्हाला काहीच तू बोलू नको. सगळ्यांनी ढकलून दिलं, त्यानं संताकडे जावं. जीवलग म्हणले संताला. थोडं उदाहरण देतो. एका लहान मुलानं आपल्या मामाला म्हणले मला गाडी घेऊन दे. मामाने एक चापट मार, चल. मोठ्या भावाकडे गेले. भावाने बाप म्हणला तुला आगाव धंदे कोणी सुचले, दिलं ढकलून. बापाने मान्य केलं नाही, मामाने मान्य केलं नाही, भावाने मान्य, त्यानं कोणाकडे जावं? त्याला पर्याय आई. आता आई तुझ्या वाचून कोणी नाही. आता दुसरं उदाहरण, कोणाला तरी 10,000चं काम पडलं होतं, सगळ्या गावात मागितलं, कोणीच नाही. नाही नाही नाही, बँकेतच गेलेत, परान राहिलेत, कालच आला असं वगैरे वगैरे लावलं, दिलेच नाही. त्याला पक्क माहीत होतं आपला एक मित्र आहे, ते कधी वापस करीत नाही. ते आला, नमस्कार नमस्कार. काय सगळ्या गावात मी मागायलो, एक 10,000चं काम पडलं होतं, पण मला पक्क माहिती आहे तुझ्या वाचून दुसरं कोणीच देत नाही. आता पर्याय चालत नाही, तेव्हा आता शब्द आहे. आता दुसरं सांगतो. कीर्तन संपल्याबरोबर कीर्तनकार टाळकरी म्हणत असतात बरं आता, म्हणजे काय ओळखावं? आता शब्द कळला का? म्हणजे कीर्तन संपलं, तुमची ड्युटी केली, आता म्हणजे आता कळालं का? आता शब्द कळला. आता मंगलाष्टक झाले 2, 3, 4, पण शेवट आता सावधान समयो. काय ओळखावं? आतापर्यंत जमलं, पण आता संपलं, बसली गळ्यात गडी. आता या आताला फार महत्व आहे. आता हे वर्तमान काळ आहे, होता हे भूतकाळ आहे, पण होणार हे भविष्यकाळ आहे. काही काही गावात विचारित होतो, आपल्या गावात रामायण होते का? लोक सांगतात पूर्वी आमच्या गावात रामायण होत होतं, म्हणजे आता काय झाले? आता बसणारे सांगा, पूर्वी आमच्या गावात रामायण होत होतं हो, म्हणजे आता बंद पडलं. एखाद्याने विचारलं आता कसं काय? महाराज माग नव्हतं, आता नाही,
पण आता इथून पुढे सुरुवात करणार पाडव्यापासून म्हणजे भविष्यकाळ. ते भविष्यकाळ झाला. आता तसं अभंगातून तुकाराम महाराजाचं असं म्हणणं, आता तुमच्याशिवाय कोणीही कृपावंत नाहीत. मराठी शब्दच तसे आहेत. आता इथं जमलेले माणसं मी जर म्हणलं काय गुणवान माणसं आहेत, काय गुणवान माणसं आहेत, त्या गुणाचा अर्थ असा काढावं एकही धड गुण नाही, सगळ्या गुणाची वाण. शब्दच भारी, फक्त गुणवान. भाग्यवान 5 पैसे खिशात पैसे नाहीत, त्याचं नाव भाग्यवान. कृपावान दुसऱ्याचीच खिशातली बिडी ओढतोय, स्वतःची गाडीतच नाही. कृपावान. दयावान फुकटचं पाणी सुद्धा पाजवीत नाही, दयावान. म्हणून महाराजांचे शब्द आहेत पुण्यवंत, कृपावंत, दयावंत. म्हणून इथं शब्द काय वापरलाय. आता सगळं पाहिलं, देवाचा स्वभाव पाहिले, कडकच देव. देव दुर्जनाला माफ करीतच नाही. थोडं भागवताकडे जातो. पूर्वी आमचे धोंडू महाराज, पालमकर, वामन महाराज, मला वाटते भागवत इथं झालेले असतील, झाली का नाही? हा, शिशुपाळ तोंडावर शिव्या देत होता. गवळ्याचं कार्ट यानं काय चांगलं राहिले का गोकुळात? ऐकून घेतलं. धर्मराज भगवंताला शादू म्हणतात, भगवान आपली कुचेष्टा आमच्या समोर आम्हालाही देखवत नाही. भगवान कृष्ण म्हणजे थोडं थांब म्हणण्यामध्ये त्याचे गुन्हे होऊ दिले आणि हातात सुदर्शन चक्र घेऊन जे सोडलं, खटकेने मुडकच उडविलं आणि ते पडलं पाय त्याला. त्यावेळेस धर्मराज म्हणतात, देवा हे काय याच्यामध्ये? अरे माझा स्वभाव आहे भक्ता राखे दुर्जनाशी संवारी. त्यांना कृपावंत, देवाला कृपावंत म्हणताच येत नाही, संताला कृपावंत म्हणावं. आता तुम्ही कृपावंत, तुम्ही कसे आहात? कृपावंत. साधू संत जीवल. कृपावंताचा थोडा दृष्टांत देतो. विठाला देवाचा अवतार वर्णन करायचा असेल तर धर्मरक्षावया अवतार घेशी, धर्मरक्षावया अवतार घेशी, धर्मरक्षावया अवतार घेशी, धर्मरक्षावया अवतार घेशी. आपुल्या पाळीशी भक्तजना, आपुल्या पाळीशी भक्तजना, अंबऋषीसाठी जन्मसोशी येले, अंबऋषीसाठी जन्मसोशी येले. आपुल्या पाळीशी भक्तजना, आपुल्या पाळीशी भक्तजना, अंबऋषीसाठी जन्मसोशी येले, अंबऋषीसाठी जन्मसोशी येले. आता या शब्दावरच विश्लेषण आहे का? पूर्वी रामायण सांगत येत होते हो, पहिलं मंदिरात दररोज येत होते, म्हणजे आता काय झालं? हाताला फार मोठ. आता ते पहिल्यासारखे राहिले नाहीत, आता ते काही घेत नाहीत. लक्षात आलं की नाही? पहिल्यासारखे राहिले नाहीत आता. मग म्हणजे माग बरे होते, आता तेच राहिले. आता दुसरं सांगतो, पहिले कसे का असणार, पण आता याच्यात प्रवेश केलाय. आता इथं नदी आहे का तुमच्या गावाला? नाही का? चांगले रामतीर्थ गावाचं नाव भूषण आहे चांगलं. आज मृदंग चांगले, हे तर इतकुसक दिसायले पण चांगलं वाजवायले. हे चांगले का मृदंग चांगले? काय नाव आहे तुझं? काय म्हणजे हा मुलगा चांगला आहे का मृदंग चांगला आहे असं जर विचार केलं तर मृदंग त्याच्या पक्षा याच्याकडून वाजवून घेणारा पांडुरंग परमात्मा आहे. हे कौतुकाची गोष्ट आहे. हा किती इतकुसक मस्त. हरी जय जय राम राम कृष्ण हरी, हरी जय जय राम राम कृष्ण हरी. कोणी म्हणतील तुम्ही यांचं, हे तर पहिलेच शान आहेत, हे तर पहिले ज्ञान आहेत, पण एवढ्या वयात सुद्धा मृदंग पाहिजे तसं वाजवितो म्हणून कौतुक यांचं करावं. आता कौतुक यांचं आहे, एवढ्या वयातले मुलं पुड्या खात बसलीत.
पण हा मृदंग वाजवतो म्हणून याचं कौतुक आहे. आता हे चिल्लर बसले सगळे कीर्तनात. चिल्लर कळलं का? आता हे खेळायचं सोडून कीर्तनात बसले म्हणजे आता विळभर खेळले पण आता कीर्तनात बसले. शाबास. हा. हरी जय 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 हरी जय जय जय. हा. हरी जय 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 हरी जय 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 हरी जय 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 हरी जय जय हरी जय 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 हरी जय जय. हरी जय 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 हरी आता वाल्मिक पूर्वी चोऱ्या करणारा होता पण नारदाची गाठ पडल्यावर काय झालं? आता का होता हे शब्द लावा. नारदाची पाडल्यानंतर आता वाल्याचा वाल्मिक झाला. आत्ता शब्द लागलाय. आता आमच्या भजनी मंडळात सुद्धा थोडा फरक झालाय. तुम्हाला नाही कळलं? पॅन्टवाल्याला तर काहीच कळालं नाही. बघा आमचा ते भजने देवानं गुण असा दिलाय. आवाज सुंदर, गायन सुंदर, पण आज वारकरी संप्रदायामध्ये उभं राहायला जे मला पाहिजे होतं त्या पोशाखात धन्यवाद आहे. कोणाच्या कीर्तनामध्ये महाराज असंच उभं राहायचं. आता विठाला धन्यवाद. जाळी चांगली केली. बाहेर काही माणसं बसलीत, आता बसलीत. सगळ्या महाराष्ट्रात फिरायलो. मराठवाड्यासारखी संतभूमी नाही, पालमसारखा तालुका नाही आणि रामतीर्थासारखं गाव नाही. हा लोहा तालुका आहे का? लोहा तालुक्यात आहे का? कोणता का तालुका होईना, मला त्या तालुक्याचं वर्णन करायचं नाही. या गावासारखं नाही. आम्ही बऱ्याच गावी कीर्तनात जातो, 1 तास लागते यायला, गोळा व्हायला. इथं आल्या आल्या 5 मिनिटात भजन सुरू केलं म्हणजे आता परिवर्तन झालं गावात. आता तुम्ही थोडं दृष्टांत द्यायला होता. छत्रपती शिवाजी राजांच्या काळामध्ये राजांचे गुरु रामदास स्वामी होते का तुकाराम महाराज होते? त्याचं थोडं विश्लेषण करतो. तुकाराम महाराजांना संत म्हणून मानित होते पण गुरु रामदास स्वामी. आणि ते असे म्हणायचे, भगवा झेंडा फडकावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. पण प्रत्येकांच्या घरी झोळी घेऊन फिरत होते. आता एवढे अधिकारी शिवाजीराजांच्या काळात, पण ती झोळी घेऊन का फिरवते याचं कारण होतं धर्म संस्कृती. धर्माचा प्रचार होता, संस्कृतीचा प्रचार होता. अजून तसं सांगतो, पूर्वीच्या काळातले वासुदेव असा टाळ घेऊन का फिरत होते? माईच्या नावानं, बापाच्या नावानं दान पावलं, दान पावलं, विठोबाच्या नावानं दान पावलं. ती पोटाची भिक्षा नव्हती, धर्म संस्कृती होती. नंदी बलवाले फिरवते, ती धर्म होती. गोंधळी सुद्धा अध्यात्म शिकत होते. 10-5 घाला जीव, 10-5 कळाले का? हे पंचज्ञानी कर्मेंद्रिय आणि मन. 10-5 घाला जीव, आम्ही तुमच्या गोंधळा येऊ, तुमचा अंतकरणाचा गोंधळ मिटवण्यासाठी येऊ, आमचा घालावा. काव्यातून त्यांनी पद्याचं केलं. तसं रामदास स्वामी सगळ्या घरोघर जायचे. काय म्हणजे, जय जय रघुवीर समर्थ. पूर्वी या फरशा नव्हत्या, सारवीत होते. प्रत्येकाच्या घरी की सुरू करायचं, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तोच शोधो निपाय. जय जय रघुवीर. पण दररोज भिक्षा मागताना एका घरी एका बाईला ते भिक्षा वाढण्याचा कंटाळाच आला. ही रोजच यायली, म्हणजे मी सारवायला आणि ही यायला. ती गेली शेजारच्या घरी. शेजारी चांगलं सांगते का वाईट सांगते? बघा ना कुठं. त्याचा अर्थ सांगतो. कोण्याही माणसाला दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहून आपल्या मनाला जेव्हा समाधान होतं आपलं बरं होते. आणि दुसऱ्याचं चांगलं झालेलं पण आपल्या मनाला थोडी खंती वाटते, स्वतःची नुकसान होती. तिने गेली शेजारी, ती शेजारी नाही. या शेजारीनं बरं केलं नाही ग बयान, मला पंढरीला नेलं ग बयान. शेजारी आहे, शेजारी म्हणजे बुद्धी. त्या शेजारीनं सांगितलं, उद्या महाराज आल्यानंतर काय कर, ते पोतेर घे आणि मार तोंडार, पुन्हा येत नाही. दूध जलता है पाणी जलने के बाद, मनुष्य होश में आता है ठोकर खाने के बाद. आले महाराज, लागले श्लोक म्हणायला,
मनी आठवा नित्य त्या श्री गुरुशी तुम्हा सर्वदा सिद्धी होतील दाशी असा त्या गुरुचा वर्णिता ती महिमा गुरु श्रेष्ठ आहे जगईच सीमा. बाईनं मारलं पुत्र, महाराजांनी ते झोळीत टाकलं घरी आले. शिष्यमंडळ सांगितलं, शिष्यमंडळी हो आजची भिक्षा धुवून टाका. त्यात त्यांना वाटलं मुगाची डाळ तुरीची डाळ, तिने हात घातला ते पुत्र, याला काय करायचं म्हणजे धुवून टाका. टाकलं. आता काय करा, वाळवा. आता काय करा, चिंध्या करा. आता काय करा, टिकराला गुंडाळा. आता काय करा, तुपात बुडवा. आणि पहाटे 4 वाजता सगळे शिष्याला केले हातात ते टिकर देऊन भेटो मला आता. आणि सुरुवात केलं, उठ बा राम राया तुझ्या वंदी बाया, उठ बा राम राया. सगळ्या बाया पूर्ण निघाले, ती बाई निघाली. आणि मठात आल्याबरोबर ते लक्षात आलं, याच महाराजाला मी पोतीरं मारलं. पायावर नमस्कार, स्वामी मला कळालं नाही, शेजारच्याचा ऐकून मी तुम्हाला पोतीरं मारलं. महाराज काय म्हणले, बाई सगळ्या गावात चिंदी मागू लागलो, कोणी दिली नाही, पण तुझ्या घरी तू मनानच माझ्याकडे पोतीरं फेकलं, तुझेच उपर, याला नाव कृपावंत. आता तुम्ही कृपावंत व्हा, साधू संत जीवलग. मग काय नेमकं करा, आमचं आयुष्य सुंदर बनवा. अभंगाच्या द्वितीय क्षणावर आत्ता आलो. गोमटे, गोमटे म्हणजे लहान लेकराला म्हणतात काय गोरा गोमटा आहे, मोठ्या माणसाला म्हणू नका गोरा गोमटा, लहान्याला आहे. गोमटे या शब्दाचा अर्थ आहे आयुष्य सुंदर बनवा, परिवर्तन करा, वाईटातून चांगल्याकडे न्या. असं तो माम सद्गमय, योग्य मार्गाकडे लावा. त्याला म्हणतात आमचं आयुष्य गुमत करा. काहीचं पहिलं चांगलं असते, आधीमध्ये बिघडते. काहीचं आधीमध्ये चांगलं असते, शेवटला जातं. आमचं परिपूर्ण आयुष्य आता तुमच्या हातात आहे. आमचं आयुष्य चांगलं करा, गोमट करा. हे संताकडे विनंती, गोमटे ते करा माझे. हे भार तुमच्यावर आहे. थोडा दृष्टांत देतो. विठाला विठाला आवाज घ्यायचे कीर्तनाचा बोल कोण्या गावचे लोहा चांगले कीर्तनामध्ये उभा टाकून ते भरून घ्यावं लागेल ना. धन्यवाद आहे. हे स्पीकर कुठं आहे एवढा खरखर आवाज नाही, काही नाही. नाही तो बऱ्याच ठिकाणी या जेवायला नसलं तर हरकत नाही, पण हे चांगलं असावं. धन्यवाद त्याला आहे. पण त्याला आमची टाळकरी बसू देत नाहीत. मी कोण्या गावात बोलतो इथं कोणी करीना, म्हणजे आता परिवर्तन झाले सगळं. हां
परिवर्तन झाले, सुंदर आहे. मी बऱ्या वर्षापासून येलो नाही. थोडासा दृष्टांत आहे का. पंढरपूरच्या जवळ मंगळवेढा या गावी अनेक संत मंडळी होऊन गेली, पण ज्यांच्यात काहीच सुधारणा नव्हती. नृत्य काम करणारी एक स्त्री, तिचं नाव आहे कानोपात्रा, आईचं नाव श्यामा आहे. काही 10-5 टाळकरी, विनेकरी, मृदंगाचार्य त्या मंगळवेढ्याहून पंढरपूरला जात होते. असा सूर लावला होता, ये गा तू ये गा पंढरीच्या राया, ये गा तू ये गा पंढरीच्या राया. कानोपात्रीनं वारकरी लोकांना विचारले, तुम्ही एवढे भजनी वारकरी नेमकं कुठं जाता? तिने उत्तर दिलं, पंढरपूर. तिथं कोण आहे? उभा देव आहे, पंढरनाथ आहे. पंढरनाथाच्या मंदिरात गेल्यावर किंवा त्यांच्या दर्शनामध्ये मागील परिहार पुढे नाही झाली. या दर्शन एक वेळ एक उपरती झाली मनाला. गावगाव भीक मागून जगण्यापेक्षा सत्कर भाकर खावलं पण मंदिराकडे गेलेलं चांगलं. या संप्रदाय चांगला आहे. घरी आईला नमस्कार केला, आई आता असं माझं म्हणणं आहे, गावगाव फिरून पैसे मागण्यापेक्षा मला पंढरपूरला दर्शन वारकरी संप्रदायात प्रवेश होऊ द्या असं वाटायले. आता आजपर्यंत झालं ते झालं, पण आता आपल्याला आतावर यायचे हरकत नाही. जा पंढरपूर आले, पांडुरंगाचं दर्शन घेतलं. ते वारकरी स्वयंपाक करून खाऊ लागले. जेवण केल्याच्या मनात परिवर्तन झालं. माळ घाला म्हणले, किती दिवस राहायचे. माळ घातली. माळ घातल्यानंतर एके दिवशी बडव्यानं पाहिलं पंढरपूरच्या. आपण कुठले? मंगळवेढा. इथं कोणा आणलं? साधू संतांनी आणलं. काय करीत होतात किती दिवस? तारवर नाचून पैसे कोण्या गावात फेकून द्यायचं, कोण्या गावात चल तुझा खेळच नको. अनेक प्रकारचे दुःख भोगून आलोत. पुढारा म्हणती एक तया नाही करूना, पण पोटासाठी श्वान हे पाठी लागे आशा बहु दारुना. लक्षात आलं, आई काळजी करू नका. पांडुरंगा पुसाला जे नैवेद्य रोजचं खात जा, सकाळ संध्याकाळ तुमच्याच मागं. आता कधी नाही गावगाव भिक्षा मागून जागायची, पण त्या पांडुरंगा पुसाला नैवेद्य ते टाईम खायला. एके दिवशी सहज म्हणू लागली, सगळी चिंता गेली. आता पापाची चिंता गेली, खाण्याची चिंता गेली, माझ्या बुद्धीत परिवर्तन झालं. आता असं वाटायले, देवा तुझ्या दारातून आता हारू नये. काही हरकत नाही. काय तुमचं कमी पडले सांगा. म्हणजे वस्त्र एखादं, म्हणजे रुक्मिणीच्या अंगावरली पैठणी. रुक्मिणीच्या अंगावरली पैठणी बांधायला सुरुवात केल्यावर एका गावानं एकाला बिदरच्या बादशाला कळलं, जहा बहा नृत्य काम करणारी कानोपात्रा वारकरी संप्रदायात माळ घालून वारकरी भजन करते, ते देखो इसको. राजे राजाने लगेच जेवण वाटलं, पकड उसको. ते आल्यानंतर त्या कानोपात्रा का आहे? लोकांनी सांगितलं हीच आहे. चलो वारंट आहे, तुम्हाला बोलविले. कानोपात्रा काय म्हणली, यायला काही हरकत नाही, राजआज्ञा आहे, पण माझ्या मायबापाला भेटू द्या. बताव मायबाप कोण आहे? पांडुरंगाच्या समोर उभं राहून काय म्हणती कानोपात्रा आहे का? चुलत पाया पासी पंचलेत पाया पासी वंचिले पाया पासी
ते पायापाशी वंचिले ते पायापाशी वंचिले ते पायापाशी वंचिले ते पायापाशी वंचिले ते पायापाशी नाही अशी वेगळ नाही अशी वेगळ गोमट कराबाध गोमट ते कराबाध लेते पाया नाही दयाची गोमट ते कराबाध गोमट ते दुसरं प्रमाण काय आणील? पतित तू पावना पावना पतित तू पावना पावना पतित तू पावना पतित तू पावना पतित तू पावना अरे वा, धन्यवाद. पतित तू पावना पावना पतित तू पावना पतित तू पावना पावना याते शुद्ध नाही भाव याते शुद्ध नाही भाव दुष्टना चरण स्वभाव मुखी नाम नाही गापात्रा चरण पाये पतित तू पावना पावना मनविषिना रे मनविषिना पतित तू पावना कानोपात्यानं आता तुझं विन कोणा शरण जाऊ. त्यानं उत्तर दिले, माझा आहे भोळा बाप ऋषने हारी ताप. प्रार्थना केली पांडुरंगा, वारकरी संप्रदायाला माणूस पुन्हा वापस वाया जाऊ नये. ही काय माझ्यावर वेळ आली. पहिलं परीक्षेला बसूच नका. न बसलेले बरे का परीक्षेमध्ये बसून नापास झालेले बरे? कोणते बरे? बघा बघा, पहिलंच परमार्थात येऊ नका, पण परमार्थात येऊन पुन्हा माघारी परतू नका. पहिलीच माळ घालू नका, पण माळ घालून पुन्हा काढू नका. याला परिवर्तन म्हणतात. कारण एक प्रार्थना, देवा या दुष्टांकडे पुन्हा जाण्यापेक्षा ज्योत मिसळून घे, बास संपलं करतोय माझं. प्राण शोषण करून कानूपात्रात धडकणी पडल्यामुळे मर गए उसको चलो. पांडुरंगाने भजनी बोलवून घेतले. माझी कानोपात्रा निंद्य होती, पण आज वंद्य झाली. तर पहिलं दर्शन झालं पाहिजे सगळ्या वारकऱ्याला, म्हणून पहिलं दर्शन कानोपात्रेचे. याला काय म्हणतात? आता तुम्ही कृपावंत गोमटे ते करा माझे. आयुष्याचं गोमट केलं, वाल्याचा वाल्मिक केला, आजामेळचा उद्धरून केला, ते साधू संत जीव लगे. फक्त एकच परमार्थ करायला काय हरकत नाही, पण गाठी सुटल्याशिवाय परमार्थ नाही. गाठी कळाल्या का? मी काय कमी आहे का? पोथी वाचायला एक जण बसलं, दुसरं चांगलं आलं, त्यानं मनानं उठावं का उठ म्हणल्यावर उठावं? मनानं उठतच नाही की. मग चार लोक म्हणजे उठा घेऊ, काय झालं? ते वाचक आहे, मला ही पोथी चौरंग थेट घरलाच नाही जमत महाराज म्हणायला कोणालाच. आता इथं दोन्ही मृदंगे चांगले सोडून द्या. ही आता एका गावामध्ये तुम्हाला झालेलं सांगतो मी. झालं संपलं कीर्तन. एक एकूण म्हणणारी उभा टाकली, एक एकूण म्हणणारी उभा टाकली बीड जिल्ह्याकडं.
चैतन्य महाराज दिगू ग्रंथ कीर्तन होतं. सुखाचे येवारी सुख लाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. आता इकडल्याला चाल सांगितलं ते मला मी त्याच्या मागं म्हणत नाही. म्हणजे त्याच्या मागं तू म्हणला मी त्याच्या मागं म्हणत नाही. शेवटी तिथल्या एका सरपंचाने काय केलं, सर्वज्ञ आहात तुम्ही, परमार्थामध्ये असं नसू नये, पण दोघे खाली बसा, तिसऱ्यालाच चाल दिली. त्याला गाठ म्हणतात. ह्या गाठी नसून नवल अहंकाराची देठी विशेष नलगे अज्ञानाला बाढी. म्हणून अहंकाराचा वारा न लागो विकाशी, तो का मने सोडिल्या गाठी, तो का मने सोडिल्या गाठी. दिली मिले पायासी, दिली मिली पायासी, घुमटे ते करा, घुमटे ते करा. दिली मिली पायासी, दिली मिली पायासी, घुमटे ते करा, घुमटे ते करा. भार वाजे तुमासी, एरे देना बदना, सगम पधप गरे निसा, सने पमग निधा पमग गरे निसा सा सा सा, धनी धनी गमन सगम धनी सा सा, गम धनी सा सा, गम धनी सा सा, हरवाज माज हरवाज. मधुबन में राधा ने मन में पाया, राधा कहे जब गोविंद मीरा हाल पुकारे, एक पगली एक घायल, एक अचली एक पागल.
योग्य प्रकारची भैरवी गायली त्यांचं अभिनंदन आहे. आणि इथंच कीर्तनाला आटोपण्याचा प्रयत्न करतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, बोला पुंडलिक हरी विठ्ठल, ज्ञानेश्वर माऊली. झालेली कीर्तन सेवा पांडुरंग चरणी. इथं सावताबाबाची मूर्ती पांडुरंगाची आहे. अनेक दैवत तुम्ही मंदिरामध्ये उभे केली. धन्यवाद या रामतीर्थाला. विठ्ठल जय जय.